नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी प्रशांत भोसले. तुम्ही पाहतात ॲग्री क्लिनिक अँड सोल्युशन. आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला केळी मार्गदर्शन सत्र या चॅनेलवरती सादर करत आहोत आणि आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. मनशा मार्केटिंगचे प्रतिनिधी राहुल वाडेकरजी. नमस्कार सर. नमस्ते. सर, जी केळीची आज वाढती क्रेज आहे, सोलापूरमध्ये करमाळा असो, माढा असो, पंढरपूर या भागामध्ये जी केळी वाढती उत्पन्न वाढवणारे जे शेतकरी आहेत, त्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? केळी लागवड योग्य की अयोग्य आहे? आणि जर योग्य असेल तर ती का योग्य आहे आता? निश्चितच प्रशांत, केळी लागवड ही योग्यच आहे. प्रथमतः आपला सोलापूर जिल्हा हा अगोदरपासून डाळिंबासाठी अग्रेसर होता. बरोबर. आज आपण केळीकडे वळलेलो आहोत. आधी केळी म्हणलं का जळगाव नाव व्हायचं. आज आपल्या भागात ही केळी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. वाढले. तर केळी लागवड का करावी? कारण आपण आधीपासून ऊस बागायती लोक आहेत. तर एक पिकाचा फेरपालट म्हणून केळी करावी, ना की उत्पन्न जास्त मिळावं. उत्पन्न तर मिळणारच आहे तुम्हाला, पण एक पीक फेरपालट म्हणून केळी करावी. कारण का ऊसाची लागवड करत असताना वारंवार रासायनिक खताचा वापर करून 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 तुमच्या जमिनीचा पोत हा बिघडत गेला आपल्या. बरोबर. त्यासाठी पिकाचा फेरपालट हा झाला पाहिजे, ह्यासाठी केळी आवश्यक आहे. नक्कीच, नक्कीच. आणि आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबचे शेतकरी असो किंवा द्राक्षीचे असो किंवा ऊसाचे थोड्याफार प्रमाणात का होईना एक हो. ट्राय म्हणून तर एकर, ज्याला 5 एकर द्राक्ष आहे तो एकर का होईना असे केळीकडे वळलेला आहे. तर त्यासाठी आपले पश्चिम महाराष्ट्र किंवा जे सोलापूरचा आपला जो परिसर आहे, यासाठी कोणती व्हरायटी योग्य आहे की त्यामधून ते निर्यात क्वालिटीचा माल तयार करतील? आपल्याकडे भरपूर कंपन्या आहेत बरोबर. ज्या वेगवेगळ्या व्हरायटी उत्पादन करतात. पण आपल्या भागामध्ये सांगायचं म्हणजे प्रामुख्याने G9 ही व्हरायटी खूप प्रचलित आहे. बरं. आणि सर्वत्र ती आपल्या वातावरणात देखील पोषक आहे. आपल्याला सांगायला आवडेल की डॉक्टर प्रकाश शेतकरी उत्पादक सहकारी संस्था आहे ते की केळीच्या रोपांची बुकिंग घेत आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर एक वेळ अवश्य मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर देईन. एक वेळ अवश्य कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता रोपांसाठी. आणि त्याचबरोबर कन्सल्टन्सी किंवा मार्गदर्शक हे वाडेकर साहेब जे आहेत सोलापूर जिल्ह्यातील पूर्ण परिसरामध्ये अतिशय अल्प दरामध्ये योग्य मार्गदर्शन, कमी खर्चामध्ये जास्ती उत्पन्न आणि कमी खर्चामध्ये निर्यातक्षम केळी म्हणतो आपण, त्याचं मार्गदर्शन सरांकडे नक्कीच लाभेल. आपण एक वेळ इन्क्वायरी म्हणून का होईना एकदा सरांना अवश्य कॉल करावा. मी आपल्याला नंबर देईन. तर आपण वळूया विषयाकडे. केळीसाठी योग्य जमीन कोणती आहे? केळीसाठी योग्य जमीन म्हणजे निचरा होणारी जमीन पाहिजे. बरं. तिथे पाणी साठून राहिलं नाही पाहिजे. पाण्याचा निचरा झाला पाहिजे. बरं. केळीसाठी योग्य जमीन. योग्य जमीन. ओके. तर केळी लागवड किंवा केळाची रोपाची बुकिंग आपण 4 महिने किंवा 1-2 महिने आधीपासून केळाची रोपाची बुकिंग शेतकरी करत असतात. तर केळीच्या रोपाची बुकिंग पासून ते उत्पन्न घेईपर्यंत आपली मनशा मार्केटिंग जे आपली टीम आहे, ते त्यासाठी काय काम करते किंवा काय कार्य करते शेतकऱ्यांसाठी? तो हा चांगला प्रश्न विचारलेला आहे. तर मनशा मार्केटिंग आपण काय करतो साधारणतः प्रत्येकाच्या प्लॉटवर जाणं प्रत्येकाला शक्य नाही. बरोबर. त्यासाठी आपण आपली टीम आहे. आपण टीमच्या माध्यमातून प्लॉटवर जातो, शेतकऱ्यांची प्लॉटची पाहणी करतो. बरं. मग सुरुवातीपासून माती परीक्षण असेल किंवा पाणी परीक्षण असेल ते आपण करतो. दुसरी गोष्ट, जमीन खरंच योग्य आहे का लागवडीला, हेही चाचणी केली जाते. बरोबर. परत केळी रोपं लावल्यापासून ते काढणीपर्यंत जे काही योग्य खत व्यवस्थापन म्हणतो आपण, काय काय लागतं काय नाही त्याचं आपण मार्गदर्शन करतो. पिकाच्या वाढीसाठी, त्या बुंदा फुगवण्यासाठी, पानाची लांबी रुंदी ह्या सर्व गोष्टीसाठी मनशा मार्केटिंग लहानाईने बारकाईने लक्ष देते. बरोबर. जर तुमचा बुंदा पान मोठा असेल तर निश्चितच तुमच्या उत्पन्नात भर पडणार आहे. नक्की, नक्की. आणि मनशा मार्केटिंगचं एक गणित आहे, ते कोणच सांगत नाही, कुठलीच कंपनी सांगणार नाही. आपण शेतकऱ्याला एका खोट्याला आपण गणित घालून दिलं आहे.
आपलं म्हणणं एवढंच आहे की 100 रुपयाच्या वर फुटाला खर्च नाही केला पाहिजे केळीला. एका झाडासाठी 100 रुपये. 100 रुपये खर्च. तर ती ओके. केळी नक्कीच शेतकऱ्याला परवडते. नक्कीच नक्कीच. जर तुम्ही केळीला 200 रुपये खर्च करताय, 300 रुपये खर्च करताय, मिळवताय 100 रुपये हम्म, किंवा 200 मिळवताय, हम्म. तर तुमचं सर्व झिरो आहे. हा एक सरांचा म्हणजे आवडता एक योग्य असा हे आहे, त्यांचं सर्व्हिस आहे म्हणू शकतो आपण. कारण पहिल्यापासून पाहिलं तर शेती करणे म्हणजे हळूहळू गरीब होणं, असं एक बघण्याचा दृष्टिकोन झालेला आहे शेतीचा. आज शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला नको म्हणत आहे. कारण एकच आहे की शेतकरी कॅटलॉग मेंटेन करत नाही किंवा डायरी मेंटेन करत नाही. पूर्ण खर्च, दुकानाचे खरेदी, रोपाची लागवडीचा खर्च हा कोणताही हिशोब न करता शेतकरी शेती करतोय. आणि ते न करता प्रति झाड 100 रुपये खर्च, अशा प्रकारे एवढं डीप मध्ये गणित करून शेती करणं म्हणजे अतिशय योग्य हा एक हे आहे. म्हणजे खात्रीशीर आपण खर्च आपले प्रोडक्शन कॉस्ट आणि त्यानंतरचा जो ठरलेला रेट आहे यामध्ये खूप आपला फायदा नक्कीच होणार. सांगायचं म्हणजे काय माहिती का प्रशांत, तुम्ही जेवढे जास्त खतांचा वापर करसाल किंवा जास्त खतांचा मारा करसाल किंवा कीटकनाशकांचा मारा करसाल, तुमचा जमिनीचा पोत अजून खराब होणार आहे. बरोबर बरोबर. मग काय ऊस करून केळी केली, काय उपयोग आहे त्याचा? हम्म. तुम्हाला जमीनच चांगली खराब करायची आहे का? जमिनीचं तुम्हाला पोट टिकवायचं आहे. त्यासाठी लो पीएच ची खतं वापरणे, जीवाणूंचा जास्त वापर करणे हे महत्वाचं. आपण प्रामुख्याने ह्या गोष्टीवर काम करू. बरोबर. शेतकऱ्यांनी फक्त त्या एका वर्षाचा पिकाचा जास्त उत्पन्न घेण्याच्या नादात आपली काळी आई म्हणतो आपण, तर काळी आईला एक आपल्या नातवंडांना, मुलांना किंवा पुढच्या पिढीकडे देताना एक आम्ही ते सांगतो सुरक्षित देणं हे पण तुम्हाला पुढच्या पिढीला जमीन हायशी सुपूर्द करायची का फक्त कोरा 7-12 द्यायचा? एक वेळ 7-12 वरती बोजा द्या, पण जमीन हे पूर्ण कर्ब आपल्याला मिनिमम कर्ब किती सुपीक जमीन द्या. सुपीक जमीन द्या. बरोबर. एक वेळ कोरा 7-12 देण्याऐवजी बोजा करून द्या जर त्याच्यावर. हीच काय परिस्थिती अडचण चालू नाही. राहिली अजून, जर हीच परिस्थिती लोकांच्या लक्षात नाही आली तर येत्या काळात जमिनीमध्ये तुमच्या साधा आपण काँग्रेस म्हणतो का, हा हा, कडू गवत, कडू ते सुद्धा उगवणार नाही घरामध्ये. बरोबर. एवढी बेकार परिस्थिती होणार आहे पुढे. काळाची गरज आहे म्हणजे. काळाची गरज आहे. जैविक शेती ही काळाची गरज आहे. बरोबर. ठीक आहे सर. आपला नवीनच युट्यूब चॅनल आहे. आपण जर प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. केळी उत्पादकांना व्हिडिओ शेअर करा. वाडेकर साहेबांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे. सर आज आपण रजा घेऊया इथेच. तुझा पण मी खूप आभारी आहे आणि खरं धन्यवाद मानतो की तू काहीतरी शेतकऱ्यासाठी नवीन काहीतरी करतोय त्या माध्यमातून. एक प्रयोग चांगला आहे. जी सर जी, नक्की. माझा कायम एक प्रयत्न असतो की धडपड असते की शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मला फार वेळा वाटतं पूर्ण म्हणजे गावाचा, जिल्ह्याचा न विचार करता पूर्ण देशासाठी काय करता येईल. आपण प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचत नाही, या माध्यमातून प्रयत्न करू. नक्की सर. तर नमस्कार, इथंच रजा घेतो. आपण जर तुमचे काय अडचणी असतील तर कमेंट करा. सरांना रिक्वेस्ट करून आपण मनशा मार्केटिंगचा पार्ट 2 पूर्णपणे तुमचे प्रश्न जे आहेत त्यावरती एक चर्चा करूया. आणि इथंच रजा घेतो. धन्यवाद.